बघ कशी आहे काल का बरं आम्ही चाललो आता किती जणी शॉपिंगला बरंच शॉपिंग गेल्याच्यानंतर आल्याच्यानंतर हे गेल्याच्यानंतर आम्ही काय शॉपिंग होतोय बाळाच्या आईची कपडे राहिले घ्यायचे तर त्या आईला पण घ्यायचे मला पण घ्यायची आई केली म्हणून चाललं होतं आम्ही तर गौरी आहे आमच्यासोबत किती शॉपिंग करते काय माहिती आज शॉपिंग करण्यात बरेच पैसे आता जे मुलीच्या मुलीला बाळाच्या आईला घ्यायचे घेऊ आणि घरी येऊ चालू येईल आता भेटतो आम्ही तुम्हाला नंतर आई पण आईच्या मोबाईलमध्ये बिझी झाली मोबाईलमध्ये आम्ही बघतच नका आम्हाला मध्ये मोबाईलमध्ये त्या मोबाईलमध्ये घुसता आता स्वतः मोबाईलमध्ये बघा कशी चालली माझ्या आईला पण मोबाईलचं वेळ लागले सारखी यूट्यूब बघत दुसरीने घेतलं लगेच बघते सारख्या मोबाईल बघतात सारख्या मोबाईल चार्जिंग थोडीशी अंडा चेहरा का बरं दिसतोय त्याच्यात मी अंडाच होता आम्ही पोचलेले होते इथे गरम आई काहीतरी आणि इथे इतकं गरम आहे घामाने सगळं गौरीचं मेकअप नाही केलाय मी तर बिलकुलच नाही केलाय गौरीने पण नाही केला अजिबात लिपस्टिकच लावली फक्त घामाने सगळं काही चेहरा खराब आहे आम्हाला एक काम आहे ते आमचं थोडंसं पासपोर्ट ऑफिसला तेवढं करून आम्ही पुढे जाणार आहे आता आम्ही उतरलो इकडे ठाण्याला थोडंसं ताईचं काम करून आलं होतं तर ताई आणि काय माहिती आई काय बोलते आम्ही दुकानात आले बाळाच्या आईला साडी घ्यायला तर ते इथे आवडली साडी तर नक्कीच आम्ही साडी घेणार आहे आम्हाला 2-3 साड्या घ्यायच्या आहे पण जर आवडल्या तर जशी पाहिजे तशी आहे साड्या सगळ्या चांगल्याच आहेत पण आम्हाला चॉईस नाही होत लवकर थोडंसं बघितल्यानंतर चॉईस करू आम्ही मग आता काश्मीरी वर्क वगैरे दाखवू नाही ताई नाही तसं साधेच म्हणजे आणि त्याच्यात थोडं वर्क पाहिजे छान आहे इथे साड्या सगळ्या चांगल्याच आहेत सुंदर साड्या आहे इथे सगळ्या साड्या छान आहेत ही आवडली मला याचं वर्क चांगलं त्याच्यात कलर नाही का हे बघा मी म्हणजे त्या टाईपचं हे कपडा दाखवला नाही हाच आहे सेम हे कलर किती दाखवा ना है ना कलर काय गौरी गौरी नाही चला मी दाखवते तुम्हाला गौरी आता ह्या दुकानात गेली आहे तिला काय क्लचर वगैरे घ्यायचं आहे तिकडे गेली आहे आणि आई बघा इथे आईचं चालू आहे साडी बघायचं काम आणि तुम्हाला सगळे व्हिडिओज वगैरे दाखवू शकतो बघते का तर बघा साड्यांचं हे दुकान आहे थोडंसं सेल आहे इथे चालू ताई हे पण बघते दुसऱ्या दुकानात आलं दाखव ना मम्मी ती साडी थांब जरा आता नाही मला आता आम्ही सगळी शॉपिंग करून परत आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे आता जेवण करून थोडंसं खाऊन थोडंसं म्हणजे आम्ही पनीर पक्का वडा मंचाव सूप
अजून काहीतरी जे अजून अर्धवट ऑर्डर दिली आहे आणि अर्धी ऑर्डर अजून द्यायची आहे. काय खातात हे काय माहिती. ऑर्डर देतो आहे आम्ही. मंचाव सूप आणि पनीर पकोडा सांगितलं. बघा हे हॉटेल आहे 50चे 2 चांगलं आहे. 2 आहे का ते 3 आहे ना? ते छोटे छोटे 4 पाहिजे. 3 नाही 4 पाहिजे. एक आहे ना. आपल्या तिकडे नाही भेटत का? घरात भेटतात. महाग होता. थकल्या या. आईची टिकली पण पडली सगळी. अवतार झाला. गरमी तर आम्ही आता जिथे आलो ते हॉटेल खूप चांगलं आहे. असं बसलेलं आहे. तर आता तुला आणि मला दोन्ही काय म्हणा तिला त्याचे तर तेच घेऊन आवडते तिला म्हणून तर ती निकाल पण नाही करत. आमचं आता मंचाव सूप आलेलं आहे. आम्ही मंचाव सूप पितोय. आज गुरुवार आहे म्हणून आम्ही नॉनव्हेज नाही खाणार, व्हेजच खातो. व्हेज मंचाव सूप. आणि गुरुवारी आई खात नाही. माझं काय नाही, मी सगळे दिवस खाते. कधी कधी नाही का माझ्या मनाला वाटत तसं. मुलगी पण नाही का. आता आम्ही मंचाव सूप आलं आहे. बंद व्हायच्या आता बघत राहा महाराष्ट्र. तर चला आम्ही एवढ्यातच घरी आलेलो आहे शॉपिंग करून. आणि येताना तर जसं की मी तुम्हाला दाखवलं की आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो आणि आम्ही पनीर पकोडा आणि व्हेज मंचुरियन सूप पिलो. आणि इथे घरी आमचा स्वयंपाक परत रेडीच आहे. ही बघा ही माझी ताई आहे. हिने स्वयंपाक करून ठेवला आहे. आम्ही येईपर्यंत करून ठेवला नाही करतीये. अर्धा झाला अर्धा बाकी आहे. तर या तुम्ही पण चिकन खायला. आणि अजून ह्या किचनमध्ये हां चिकन तुम्हाला रेसिपी दाखवतो. रेसिपी नाही चिकन कसं बनवलं ते दाखवू शकतो. ते हे बघा हे आहे चिकन मसाला घरचा. तर हे चिकन घरचं जे आहे ना खूप छान बनलेलं आहे. दिसण्यावरून तुम्हाला म्हणजे लक्षात येईलच की हे टेस्टी. घरच्या मसाल्याचं जेवण चांगलंच असतं हॉटेलपेक्षा. तर असं आहे हे चिकन मसाला. तर आता आमची आई तिकडे काहीतरी गॉसिप करते आमची की किती दिवस तुम्ही व्हिडिओ बनवणार आहे. तर ह्या किचनमध्ये इतकी थंडी वाजते तुम्हाला काय सांगायचं. ब्लँकेट आणि स्वेटर घातलं. स्वेटर घालायची गरज आहे खरं तर. स्वेटर घालून इथं स्वयंपाक करावा लागेल इतकी थंडी वाजते. तुम्ही समजू शकता मला काय बोलायचं आहे की जसं इथे खूप गरम आहे खूप गरम आहे खूप गरम आहे. किचनमध्ये 5 मिनटंसुद्धा उभं राहू शकत नाही. पण मग स्वयंपाक करायला तर हवंच लागतं. आणि हे बघा इकडे हिचं कढईचा चम्मच आणि हिचं चिकन हलवायचं काम चालू आहे. बनवलं सगळा स्वयंपाक काही नाहीच. आणि आता चालेल. चला तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल हा. कारण की मी सकाळपासून जे पण शूट केले ते या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर आता मी इथे ह्या व्हिडिओची एंड करते. भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा. सगळ्यांचा आता आमचं नाश्ता पाणी सगळं झालेलं आहे. आणि आता जेवण करायचा टाईम झालेला आहे. पण जेवण आमचं नाश्ता उशिरा झाल्यामुळे आता जेवण उशिरा बनेल. तर आता आम्ही फक्त गप्पा मारणार आहे थोड्या वेळ आणि लगेच आमचा स्वयंपाकाला लागणार आहे. ही जी ते बाळाची आई आहे ना ती तिचा काही फरक नाही पडला. ती डिलिव्हरी बाई नाही असं तिचं म्हणणं. लहान बांधत नाही काहीच बांधत नाही. बसली मस्त झोपत नाही. आणि बघायचं सारखे काही लोक चालू राहतात.
चला आम्ही चाललो आता बिर्याणी बनवायची आम्हाला. तर आम्ही बिर्याणीची रेसिपी तुम्हाला शेअर करू झालं तर पॉसिबल. असं तुम्ही बघत राहा आमचा ब्लॉग महाराष्ट्राची गौरी. तर चला आता आमची आज बिर्याणी बनवायचं जे ठरलं होतं बिर्याणी बनवण्याप्रमाणे आम्ही सगळं ते लसूण सोलण्यात, अद्रक वगैरे सोलण्यात, कांदे कापायचे, मसाला बिसाला वाटायचा, तांदूळ भिजत घालायचा, हे सगळं करता करता आम्हाला 2 तास होऊन गेले. कारण की आम्ही त्या कामाला लागलो आणि मग व्हिडिओ घ्यायचा विसरलो. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट बिर्याणीचाच व्हिडिओ दाखवते की बघा ही कशी बिर्याणी करतोय. म्हणजे झाली सगळी, फक्त मी तुम्हाला दाखवते की ही आहे बिर्याणीची भाजी. आता याच्यामध्ये वरतून उकळलेला तांदूळ टाकता येईल. याच्यामध्ये खूप काही साहित्य, मसाले, 2 किलो चिकनची बिर्याणीचं आहे हे. आता तुम्हाला आम्ही रेसिपी नाही दाखवू शकत कारण की जे करता कापण्यातच इतका वेळ गेला तर व्हिडिओ करता नाही आला आम्हाला. ही बिर्याणीची आहे भाजी. इथे होतं बिर्याणीचं पाणी उकळलं. आता याच्यात जाईल तांदूळ. बाबा मी दाखवते तुम्हाला. काही त्याच्या मशनी टाक ना, हाताला चटका बसेल. देऊ का? तर हा आता उकळल्याच्या नंतर हा भात याच्यामध्ये जाईल ग्रेव्हीमध्ये आणि मग अर्धा 1 तास वाफेवरती त्याला होऊ द्यावं लागेल. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट बिर्याणी खातानाच व्हिडिओ दाखवेल. बिर्याणी वाढल्याच्या नंतर जेव्हा जेवायला बसू ना आम्ही तेव्हा दाखवते तुम्हाला. इकडे असं स्वयंपाक चालू आहे आमचा किचनमध्ये. लाईट थोडंसं पण बुरकं आलं का चेहरा बरोबर नाही दिसत. हा ना, लाईट पाहिजे राहणार याच्यासाठी, लाईट. आणि त्यावेळी तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवू का? इकडनं दाखवण्यापेक्षा आहे ना मी तुम्हाला तिकडनं दाखवते. थांबा. असते की माझ्या ताईच्या इथे किती भारी वातावरण आहे, चांगलं आहे. गरम खूप होतं इथं, वातावरण चांगलं म्हणण्यापेक्षा गरम खूप आहे. राहायला आवडतं 2-3 दिवसच. तर हे बघा हिच्या घराच्या इथून असं दिसतंच. लांबपर्यंत असं 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 असं. हे बघा जरा इथे तिच्या गॅलरीत तिने मोठे मोठे झाडं पण ठेवलेले, कुंड्या लावलेल्या अशा झाडांच्या. तर आता आमचा स्वयंपाक झालेला आहे. आज आमच्या घरातले सगळे मेंबर इकडे येतील. आम्ही आलो 2 जणी निघून. आता बाकीचे मेंबर सगळे आज येतील. मग आम्ही सगळे मिळून आज बसू, गप्पा मारू, जेवण करू. त्यांच्यासाठी बिर्याणी बनवली आहे. त्यांच्यासाठी काय सगळ्यांसाठीच बनवली बिर्याणी, चिकन बिर्याणी. मग आता पोचतीलच माझा मुलगा आणि माझे आई वडील तर आलेत, माझी आई पण आली. बाकीचे लोक अजून जे येणार आहेत पाहुणे आमच्याकडे. आणि अजून त्यांचीच वाट बघतोय कधी येते गाडी आमची. ते आले का मग थोड्या गप्पा मारू आणि जेवायला बसू. जेवण झालं का लगेच परत गप्पा मारायच्या इकडच्या तिकडच्या, थोडं फिरायला जाऊ. आणि ते आल्याच्या नंतरच आली वाटतं आमची गाडी. म्हणून चला मी आता फोन ठेवते आणि भेटते तुम्हाला. कशा असते मम्मीला बोलो, आवाज दे मम्मीला. आणू मम्मी, आणू मम्मी, आणू मम्मी, आणू मम्मी म्हणजे तुम्हाला पाहतोय. मम्मी
मम्मी असा बोलतो तू मम्मी मम्मी इकडे आईचं काय वे राग आईचं आई काय बोलते आई काय समजते तुला आईचं पप्पा सचिन सचिन पप्पा सचिन पप्पा नका बॉबी बघा बरं दा काय बाजूचं गाडी येईनच तो खाली जा का बापा गाडी लावायला जागा हो राहू दे काय माहिती